माझं नाव शुभांगी लांजूरकर आणि आपला ट्रेड स्विंग अँड टेक्नॉलॉजी ITIA बाळापूर. आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचं पेपर कटिंग आपण बघणार आहे. तर त्यासाठी आपण गळा बोटनेक गळा घेणार आहे आणि हे याप्रमाणे त्याचे माप आहे. ओके ओके. आपल्याला हाताची घडी घ्यायची, याला ब्राऊन पेपर म्हणतात आणि त्याला ब्राऊन पेपर याची आपण घडी टाकलेली आहे 10 इंचाची आणि लेंथ घेतली आपण 14.5 इंच. ही जी ओपन बाजू आहे ती दुसऱ्या साईडने ठेवायची आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूने ठेवायची. सर्वप्रथम आपण आता पूर्ण उंचीचं माप घेऊ. किती आहे पूर्ण उंची? 14.5. हे 14.5. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ही अशी एक रेष मारली आता 14.5 वर तिकडलं. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिले शोल्डरचं माप घ्यायचं. तर हे जी आहे आपण याच्यासाठी आपण आता हे बोटनेक गळा घेणार आहे. कोणता गळा घेणार आहे? बोटनेक गळा. तर बोटनेक गळ्यासाठी आपल्याला हे जे आपले आहे सगळे छातीची मापं दिलेले आहेत आणि हे शोल्डरची मापं दिलेले आहेत. तर आपली हे किती आहे? चेस्ट किती आहे आपली? 36 इंच आहे. तर आपल्याला शोल्डर किती घ्यावं लागणार आहे? 7.5. किती घ्यावं लागणार आहे? 7.5. आणि मुंडा किती घ्यायचा आहे? 7 इंच. किती घ्यायचं आहे? 7.5. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला इथे 3.5 आपल्याला आपला शोल्डरचा भाग येणार आहे आणि हा उरलेला जो आहे हा 4.75 जो येणार आहे तो आपला गळा येणार आहे. हे गळा आपला गळा कुठला गळा आहे? आपला बोटनेक गळा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे शोल्डर जास्त घ्यावं लागला. त्यानंतर आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे? 7 इंच. हे बघा 7 इंच कुठे येत आहे? हे इथे आलाय. त्याच्यानंतर आपण आता इथे ही रेष देऊ 7 इंचाची. ठीक आहे. इथे आलं. चेस्ट किती आहे? 36चा चौथा भाग 9. कुठे येते 9? हे बघा आलं. जिथे 7 इंच आलेलं आहे तिथेच मी 9 घेतलेला आहे. ही लाईन आखली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याला मी सरळ करते. आता आपल्याला शिलाई माया घ्यायची आहे. शिलाई माया किती घेणार आहे आपण? 2 इंच. शिलाई माया किती घ्यायची आपल्याला? म्हणजे आपला 9 आणि हे 2 किती होणार आहे? 11 इंच ना. वेस्ट किती आहे? वेस्ट किती आहे? 30चा चौथा भाग 7.5. हे 7.5 जिथे तिथे ठीक आहे. आणि आपलं ब्लाऊज प्रिन्स कट आहे ना, तर त्याचा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. किती आहे? 1.5 इंच. त्याच्यानंतर हे माप घ्यायचं आहे 1.5 इंच आणि उरलेली 2 इंच आपली शिलाई माया. ठीक आहे. आता इथे 9 आलेला आहे. सर्वप्रथम आपण वेस्टला आणि याला जोडून घेऊ. असं आहे ना. हे 2 लाईन आपण ड्रॉ केलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार देऊ आपण. गळा आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे. किती? 3 इंचाचा. 3 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण पहिले बॉक्स तयार करूया. चला. त्याच्यानंतर आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. कोणत्या गळ्याचा आकार आहे हा? बोटनेक. हा गळ्याचा आकार थोडासा असा बाहेर गेला तरीही चालतो, कारण की हा गळा कसा असतो थोडा फैलता राहतो ना, म्हणून मग आपण याला असं पकडणार आहे. हा झाला गळ्याचा आकार. त्याच्यानंतर आपण बगलेसाठी आपल्याला समोरच्या बगलेसाठी 1.5 इंच आतमध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे 1/2 इंच. किती? 1/2 इंच. हा शोल्डर उतार दिला 1/2 इंच. त्याच्यानंतर ही लाईन आणि ही लाईन आपण आता याला ड्रॉ. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण स्केलच्या सहाय्याने जोडला. त्याच्यानंतर याचा मध्यभाग काढायचा आहे आपल्याला. 6.5 आले आहे. 6.5चा मध्यभाग 3.25. 3.25 नंतर आपल्याला इथून समोरच्या बगलेसाठी आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आहे आणि मग मागच्या बगलेसाठी पण आपल्याला इथे 1.25 इंच घ्यायचं आहे. हे दोन्ही लाईन आपल्याला आता इथे ड्रॉ करायचे आहेत.
हा मध्यभाग आहे ना, याच्या समोर इकडे आपल्याला आकार नाही द्यायचा आहे, याच्या खाली आकार द्यायचा आहे. हा आकार देताना मागची बाजू आणि ही समोरची बाजू. ठीक आहे. ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड. त्यानंतर आपल्याला आता इथे आपल्याला कोणत्या प्रकारचं ब्लाऊज कापणार आहे आपण? प्रिन्स कट. प्रिन्स कटसाठी आपल्याला इथे जी समोरची बाजू आहे इथून आपल्याला 3.5 इंचावर एक निशाण करायचं आहे. त्याच्यानंतर वरून आपल्याला 10 इंचाचा आपला टक्सचं निशाण आहे. किती? 10. तर हा इथे आपल्याला आलेला आहे इथे साधारणतः. ठीक आहे. वरून किती घेतला आहे मी? हे 10 इंच. आता आपण हे किती घेतलं आहे? 3.5 घेतल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला घ्यायचं आहे 4.25. किती? 4.25. कुठे घेणार आहे मी? 4.25 जिथे माझा 10चा आलं तिथेच. ठीक आहे. हे बघा इथे आलाय ना, इथेच ही आणि ही रेष मी ड्रॉ करते. त्याच्यानंतर आपल्याला इथनं 1 इंच वरती इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. हा आकार आपण ही रेष आणि ही रेष आपल्याला असं फ्रेंच कटच्या सहाय्याने जोडून घ्यायची आहे. हा आकार आला. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच इकडे घ्यायचं आहे. कशासाठी? टक्ससाठी. आता हा 1 इंच कुठून घेतला? हा इंच मी खालून घेतला. आपलं बगल आहे ना, मुंडा आहे ना, मुंड्याच्या वरून 1 इंच. हे असं हे इथून. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. तिथं आकार द्यायसाठी आपल्याला पहिले इथून 2.5 इंच आपण जसंच्या तसं ठेवणार आहे. मग आपल्याला इकडे असा आकार द्यायचा आहे.